सध्या देशभरात नीट परीक्षेसंदर्भात झालेला गैरप्रकार, पेपर फुटी, न्यायालयाने नोंदवलेले निरीक्षण, तसेच केंद्र सरकार व नॅशनल टेस्टिंग एजन्सीला बजावलेली नोटीस हे मुद्दे गाजत आहेत. शासकीय तसेच खाजगी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळावा याकरिता नीट परीक्षा घेतली जाते. या परीक्षेसाठी विद्यार्थी देखील खूप मेहनत घेत असतात. परीक्षेत चांगले यश संपादन करता यावे याकरिता या विद्यार्थ्यांचा ओढा खासगी शिकवण्यांकडे असतो. एकेकाळी महाराष्ट्रात उत्तम गुण मिळवण्यासाठी लातूर पॅटर्न चांगलाच गाजला होता. आता नीटच्या परीक्षेत उत्तम गुण मिळवण्यासाठी सुद्धा लातूर पॅटर्न तयार झाला आहे व त्यामुळे त्याच्याशी संबंधित व्यवसायांची येथे चांगलीच भरभराट झाली आहे. या व्यवसायांमार्फत येथे शेकडो कोटींची उलाढाल कशा प्रकारे होत आहे, कोणते नवनवीन व्यवसाय या ठिकाणी उदयास आले आहेत, जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी गणेश आणि आपण पाहत आहात जिज्ञासा. देशभरातून दरवर्षी जवळपास 25,000 विद्यार्थी नीट या परीक्षेची तयारी करण्यासाठी लातूरमध्ये येतात. महाराष्ट्र राज्यातील शासकीय व खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांच्या प्रवेश क्षमतेच्या 30% विद्यार्थी एकट्या लातूरमधून परीक्षा दिलेले असतात. एवढ्या मोठ्या प्रमाणावर येत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी शिकवणी वर्ग, वसतिगृह, खानावळी, लॉन्ड्री आदी व्यवसाय येथे भरभराटीस आले आहेत. शिक्षकांचे वेतनही वर्षाला 30 लाख ते 1 कोटींच्या घरात आहे. विद्यार्थ्यांना लागणारी पुस्तके व लेखन साहित्य यांची मोठी बाजारपेठी येथे निर्माण झाली आहे. याची उलाढाल जवळपास 700 कोटी रुपयांच्या घरात आहे. या विद्यार्थ्यांकडून शिकवणीसाठी 60,000 ते 1,20,000 पर्यंत वार्षिक शुल्क आकारले जातात. याखेरीज फेरपरीक्षा देणारे विद्यार्थी देखील मोठ्या संख्येने लातूरमध्ये येतात. ज्या ठिकाणी शिकवणी वर्ग चालू असतात तेथील आजूबाजूच्या परिसरात अनेक खाजगी वसतिगृहे उभी राहिली आहेत. विद्यार्थ्यांना वसतिगृहात राहण्यासाठी दरमहा 3,000 ते 5,000 रुपये खर्च येतो. अशा प्रकारे विद्यार्थ्यांची निवासाची व्यवस्था करणाऱ्याची उलाढाल जवळपास 100 कोटींच्या घरात आहे. विद्यार्थ्यांना उत्तम जेवणाची सोय करणाऱ्या खानावळींचा व्यवसायही चांगलाच बहरला आहे. याशिवाय चहा, नाश्ता, कॉफी आदींची अनेक दुकाने या ठिकाणी निर्माण झाली आहेत. या व्यवसायात किमान 300 कोटींची उलाढाल होते. शिकवणीचे वर्ग झाल्यानंतर शांतपणे स्वअभ्यास करता यावा याकरिता अनेक प्रकारच्या सेवा देणाऱ्या लायब्ररीज या ठिकाणी आहेत. साध्या लायब्ररीसाठी दरमहा 800 व वातानुकूलित लायब्ररीसाठी सुमारे 1,500 रुपये खर्च येतो. या व्यवसायात देखील 50 कोटींपेक्षा अधिकची उलाढाल होत आहे. अशा प्रकारे या लातूर पॅटर्नमुळे स्थानिकांना मात्र चांगलाच रोजगार निर्माण झाला आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी जिज्ञासाच्या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.